रोहित दादा पवार सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, जयंत पाटलींचं भाषण सगळ्यांनी ऐकलं आणि त्याच्यानंतर एकच आवाज आला की राजीनामा देऊ नका। म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलत होते, एका अर्थाने ते आता पदातून त्यांना मुक्त करा असं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता तो। नाही, 7-8 वर्ष या पक्षाचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललेलो आहोत आणि त्यांनी भाषण करत असताना जे वक्तव्य केलं ते ऐकून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं। त्यानंतर ते बोलले, पवारसाहेब बोलले, पवारसाहेबांनी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी क्लॅरिफाय केल्या आणि याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की एवढा मोठा नेता जेव्हा बोलतो तेव्हा भावनिकच ते होत असतात, कारण अनेक वर्षाचा अनुभव हा डोळ्यासमोर तिथे येत असतो आणि त्यांची, पवारसाहेबांची, सर्वच नेत्यांची इच्छा असेल की उद्या जाऊन काही नवीन चेहऱ्यांना संधी देता येत असेल तर मला असं वाटतं की हे सर्व नेते अनुभवी असल्यामुळे बसतील, चर्चा करतील आणि योग्य असा तो निर्णय घेतील। आणि शेवटी आपल्या म्हणजे मी काही लोकांशी भेटलो, इतर राज्यातून सुद्धा आपल्या पक्षाला आदरणीय पवारसाहेबांच्या विचारामुळे त्या ठिकाणी मागणी आहे, त्यामुळे इतर राज्यामध्ये सुद्धा आता आपल्याला जाण्याची जरूरत आहे। महाराष्ट्रात आहोतच, सगळे आपण प्रयत्न तिथं करूच आणि जयंत पाटील साहेब, टोपे साहेब, देशमुख साहेब, आव्हाड साहेब यांनी सुद्धा देशाची जबाबदारी सुप्रियाताईंबरोबर राहून तिथं घ्यावी आणि इतर राज्यामध्ये पवार साहेब, जयंत पाटील साहेब एकत्रित बसून सामान्य पदाधिकारी जो कोणी आपल्याबरोबर 15 वर्ष आहे, 10 वर्ष आहे अशा व्यक्तीला जर इथं जबाबदारी दिली तर एवढे मोठे नेते यांना मार्गदर्शन करत राहतील तर सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला संधी दिल्यामुळे संदेश सुद्धा चांगला जाऊ शकतो। पण नंतरच्या गोष्टी आहेत, जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे। त्यांनी बोलताना असं देखील सांगितलं, पक्षाची धुरा आता युवकांकडे द्यावी, त्यांना संधी द्यावी जेणेकरून पक्ष पुन्हा एकदा चांगलं उभारी घेऊ शकेल। कोणता चेहरा तुमच्या समोर येतो का तुम्ही? ते बोलत असताना सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला जो आपला पदाधिकारी आहे, जिल्हा प्रमुख असू शकतो, विभागीय प्रमुख असू शकतो, प्रवक्ता असू शकतो, जो कोणी आहे पण आपल्या पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता गेले 15 वर्ष सामान्य कुटुंबातला आहे अशा व्यक्तीला जर संधी दिली तर मला असं वाटतं की आम्ही सर्वजण आनंदी राहू। त्यांच्या मार्गदर्शनाखाली, या मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळा आनंद त्या ठिकाणी असेल आणि त्याच्याचबरोबर आम्ही तर कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम करत आलेलोच आहोत, तर आम्ही सुद्धा उद्या जाऊन या मोठ्या नेत्यांच्या अंडर एखादी जबाबदारी मिळाली तर आम्ही सुद्धा काम त्या ठिकाणी करू। दादा, त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा हे वक्तव्य त्यांनी केलं, आता ते पक्षात म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय का अजून ते पदावर आहेत का पुढे काय प्रोसेस सुरू झाली? नाही, असं नसतं, त्यांनी फक्त भावनिक होऊन इच्छा व्यक्त केलेली आहेत। शेवटी ते मोठे नेते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी अनेक विजय बघितलेत, अडचणी येत असतात आणि त्यानंतर मला असं वाटतं की असं बोलून गेलेत, भावनिक झाले, पवार साहेब ते बसतील, सुप्रियाताई असतील, इतरही सर्व मोठे नेते ज्याच्यामध्ये देशमुख साहेब, आव्हाड साहेब, भूषणराजे होळकर आहेत, मग शिंगणे साहेब आहेत, असे सर्व लोक, पाटील साहेब आहेत, असे बसतील आणि येत्या काळामध्ये कसा निर्णय घ्यायचा हे जयंत पाटील साहेबच पवार साहेबांना सांगतील असं वाटतं। दादा, अहिल्यानगरमध्ये तुम्ही एक वर्षाखाली एक वक्तव्य केलं होतं, अर्थात आता संधी युवकाला दिली पाहिजे, बरेच वर्ष तुम्ही आठवत असेल दादा, तुम्हीच केलेलं वक्तव्य ते। हो, पण मी तिथं बोलत असताना बोललो की आपल्याला लोकसभेला खूप चांगलं यश आलेलं आहे आणि ते कोणामुळे आले तर सामान्य लोक, पवार साहेब आणि कार्यकर्त्यांमुळे आलेलं क्रेडिट पूर्णपणे या तिघांना तिथं जातं। आता आपल्याला हवेत जाऊन चालणार नाही, जमिनीवर राहावं लागेल, योग्य व्यक्तींना आपल्याला संधी द्यावी लागेल आमदारकीची आणि त्या पद्धतीने लोकात जाऊन लोकांना काय पाहिजे हे जर आपण समजून घेतलं तर विधानसभेला सुद्धा यश आल्याशिवाय राहणार नाही। काही ठिकाणी आपल्याला चांगल्या चेहऱ्यांना संधी देता आली, काही ठिकाणी काही कंपल्शन होती, काही अडचणी होत्या म्हणून देता आली नाही। जिथं देता आली तिथं चांगलं यश मिळालं, जिथं कुठं दिलं गेलं तिथं काही प्रमाणात थोडक्यात आपल्या पराजय झाला, पण जिथं आपल्याला कंपल्शन ऐकावं लागलं अशा ठिकाणी आपल्याला खूप चांगलं यश आलेलं नाही। त्यामुळे त्यावेळेस मी तशी भूमिका घेतली होती, मी पदाची कुठलीही भूमिका तिथं घेतली नव्हती आणि नंतर सुद्धा जयंत पाटील साहेबांनी कष्ट घेऊन या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन अमोल कोल्हे साहेब आणि सगळे जाऊन तिथं आपला विचार हा लोकांपर्यंत नेला। बऱ्याच काही गोष्टी आहेत, पराजय का झाला त्याच्यामध्ये फक्त पक्ष जबाबदारी असं म्हणून चालणार नाही। सर, बघितलं आपण रोहित दादा पवार जे पुढं सुप्रियाताई असतील, शरद पवार असतील हे निर्णय घेईल, त्याचं स्वागत असेल ते आम्हाला मान्य असेल। मात्र आता एका युवा चेहऱ्याला जो सामान्य नागरिक असेल, गेले 15 वर्ष पक्षात इमानदारीने काम करत असेल अशा कार्यकर्त्याला ही संधी मिळेल असं त्या या ठिकाणी भूमिका व्यक्त करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।